नमस्कार. संस्कार चौमायाची अँड ब्लॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कीमा रेसिपी बनवणार आहोत. हे पहा, कीमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून छानपैकी असं एकजीव मिक्स करून घ्यायचे आहेत. या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहेत. आणि इकडे मसाले घेऊयात. अद्रक आणि लसूण आपण मिक्सरला लावून घेऊयात. हे बघा, अद्रक लसूणची पेस्ट रेडी झालेली आहे, बघू शकता. आणि आता आपण दुसरे मसाले मिक्सरला लावून घेऊयात. जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा आणि 4-5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मोठे 2 चमचे अख्खे धणे घेतलेले आहेत. त्यानंतर काळी विलायची आहे, त्यातले 5-6 दाणे फक्त मी घेणार आहेत. काळी विलायचीचे, काळी मोठी विलायची तिचे, आणि लवंग घेतलेले आहेत 3, काळी मिरी घेतलेली आहे 4, 1 तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे आणि त्यानंतर हिरवी वेलची आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. आणि आता पुदिन्याचे 5 ते 6 पानं मी घेतलेले आहेत. हा सर्व मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. चला बघा, मिक्सरला मसाला आपला बारीक झालेला आहे. याच्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल घालून हा गरम मसाला, काळी मिरी, तेजपत्ता, शहाजिरं, काळी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, चक्रीफूल आणि लवंग हे सगळे मसाले आपण तेलामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करून घेऊयात. हलकासा कलर बदली होईपर्यंत आपण कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट ॲड करून घेतलेली आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करत राहायचे आहे. त्यानंतर 1 टोमॅटो तो चिरून घेतलेला होता, तो सुद्धा ॲड करून घेतलेला आहे. एखादा मिनिटभर फिरवल्यानंतर त्यामध्ये 2 मोठे चमचे हिरवे वाटाणे होते, ते सुद्धा ॲड करून घेतलेले आहे. एखादा मिनिटभर मसाल्यामध्ये वाटाणेसुद्धा मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण मसाले वाटलेले पाणी होतं ते ॲड करून घेतलेलं आहे. तेही छानपैकी मिक्स झाल्यानंतर पाणी पूर्ण सुकेपर्यंत मसाला फिरवत राहायचा आहे. बघा, पाणी पूर्णपणे सुकल्या गेलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण जो आपण मॅरिनेट करायला कीमा ठेवलेला होता तो आता आपण मिक्स करून घेऊया आणि एखादा मिनिटभर छानपैकी असा सगळे मसाले लागेपर्यंत आपल्याला कीमा मिक्स करून घ्यायचा आहे. या प्रकारे असा मिक्स करायचा आहे. कीमा मिक्स झाल्यानंतर 3 मिनिटासाठी आपण कुकरचं झाकण बंद करायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे, आपोआप पाणी सुटणार आहे कीम्याला. बघा, आता 3 मिनटं झालेली आहेत आणि किती पाणी सुटलेलं आहे. 3 मिनटानंतरचा कीमा मी तुम्हाला दाखवत आहे, बघू शकताय. आपोआप पाणी सुटलेलं आहे आणि त्यानंतर आपण असा थोडा सुटसुटीत करून घ्यायचा, म्हणजेच मिक्स करून घ्यायचा. आणि मिक्स झाल्यानंतर आपण 1.5 ग्लास म्हणजे 1.5 कप गरम पाणी आपण कीम्यामध्ये शिजण्यासाठी ॲड करून घेणार आहोत आणि अर्धा लिंबूसुद्धा पिळून घेणार आहोत. आणि आता मिक्स झाल्यानंतर कुकरला आपण झाकण लावून घ्यायचे आहेत. 8 मिनटासाठी झाकण लावून घ्यायचे आहेत. बघा, 8 मिनटं झालेली आहे. वाफ काढून द्यायची आणि झाकण उघडून बघायचे. वाव, मस्त कीमा आपला शिजून रेडी झालेला आहे, बघू शकताय. छान शिजले गेलेला आहे कीमा. आता आपण फोडणी देऊयात. फोडणीसाठी 2 ते मोठे 3 चमचे तेल घालूयात आणि त्यानंतर आपण कढीपत्ता ॲड करून घ्यायचा आहे. एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचा. त्यामध्ये 2 मोठे कांदे चिरून घेतलेले होते, ते सुद्धा ॲड करून घेतलेले आहे. हलका कलर बदलेपर्यंत कांदे परतवून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये आपण आता जो मसाला मिक्सरला वाटून घेतलेला होता तो ॲड करून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये मसालासुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं फ्राय करायचा आहे. बघा, मसाला छान असा फ्राय झालेला आहे. त्यानंतर शिजवलेला कीमा आपण ॲड करून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनटं कीमा आपण मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. बारीकच गॅस ठेवायचा आहे
बघा मस्तपैकी आपला किमा फ्राय झालेला आहे। त्यामध्ये 2 हिरवी मिरची घालून 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनटं झालेली आहे। झाकण काढून बघूया, मस्तपैकी तेल सुटलेलं आहे किम्याला। आता आपण किमा शिजवलेलं पाणी ॲड करून घेऊयात। त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया। एखादा मिनिटभर फिरवून घ्यायचे आहे आणि पुन्हा झाकण लावून 6 मिनिटे वाट बघायची आहे। 6 मिनिटानंतर बघू शकताय आपला किमा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। या स्टेजला आपण त्यामध्ये बारीक चमचा किचन किंग मसाला ॲड करणार आहोत। अगदी बारीक चमचा घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे। एखादा मिनिटभर मिक्स करून घ्यायचे आणि छानपैकी आपण बाउलमध्ये सर्व करूया। चला, वाव, व्हेरी टेस्टी, व्हेरी व्हेरी नाईस, ब्युटिफुल। बघा त्याच्यासोबत चपाती, टोमॅटो, लिंबू आणि कांदा, मस्त आणि खूप खूप टेस्टी अशी आपली रेसिपी झालेली आहे। तुम्हाला जर माझी ग्रीन किम्याची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा। थँक्यू, धन्यवाद।